निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। कोठे बुद्रुक गावच्या यात्रेला गालबोट, माहिती अधिकारात अर्ज केला म्हणून सरपंचानं युवकाला बेदम मारहाण केली। माहिती अधिकार कायदा 2005 हा भारत सरकारचा एक महत्त्वपूर्ण कायदा आहे, जो 12 ऑक्टोबर 2005 पासून पूर्णपणे लागू झाला आहे। या कायद्यान्वये देशातील नागरिकांना सरकारी विभागांकडून माहिती मिळवण्याचा व कागदपत्रांची तपासणी करण्याचा आणि त्यांच्या प्रमाणित प्रती घेण्याचा अधिकार मिळतो, ज्यामुळे प्रशासनात पारदर्शकता व जबाबदारी वाढते। परंतु यापूर्वी माहिती अधिकारात माहिती मागणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचे खून झालेत, गंभीर स्वरूपाचे हल्ले झाल्याच्या देखील घटना यापूर्वी घडलेल्या आहेत। अशाच प्रकारची एक घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागातील कोठे बुद्रुक गावात घडली आहे। पठार भागातील कोठे बुद्रुक गावातील श्री खंडेरायांची पहिलीच यात्रा भरली जाते। मात्र या यात्रेला मुंबईहून आलेल्या ग्रामस्थ तरुणानं यापूर्वी ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकारात अर्ज करत केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मागवला होता। या कारणातून गावचे सरपंच व त्यांचे भाऊ यांच्याकडून या तरुणास बेदम मारहाण करत गावच्या यात्रा उत्सवाला गालबोट लावल्याची खळबळजनक घटना रविवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 सुमारास घडली। कोठे बुद्रुक गावातील तरुण संदेश हौशीराम डोफे नोकरी व्यवसाय निमित्तानं मुंबई येथे वास्तव्यास आहे। सन 2025 मध्ये डिसेंबर महिन्यात गावातील विकास कामांसंदर्भात ग्रामपंचायत कोठे बुद्रुक यांना माहिती अधिकारात अर्ज केला होता, परंतु ग्रामपंचायतने उडवाउडीची उत्तरं देत माहिती देण्यास टाळाटाळ केली। नागरिकांच्या अधिकाराची यावेळी पायमल्ली ग्रामपंचायतीनेच केली। गावचे ग्रामदैवताची यात्रा असल्यानं सदर तरुण हा श्री खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेला। दर्शन घेऊन मंदिराच्या पायऱ्या उतरत असताना गावचे सरपंच आशिष शिवाजी वाकळे व त्याचा भाऊ आकाश शिवाजी वाकळे यांनी तू माहिती अधिकाराचा अर्ज देतो काय, तुला माज आला आहे, आज तुझा माज उतरवतो असं म्हणत शिवीगाळ करत बेदम मारहाण केली। तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। या मारहाणीत तरुणाच्या अंगावरील कपडे फाडलेले आहेत, तर त्यात त्यांचे मोबाईलचं नुकसान झालंय, गळ्यातील सोन्याची चैन गहाळ झाली आहे। गावच्या सरपंचानं यात्रेत विघ्न आणल्यानं व हा सर्व मारहाणीचा प्रकार ग्रामदैवत मंदिराच्या समोर झाल्यानं गावात सरपंचानं दहशतीचं वातावरण निर्माण केलंय। गावातील सर्वांच्याच या प्रकरणामुळं भुवया उंचावल्या आहेत। या प्रकरणी आता संदेश डोफे यांच्या जीवितास धोका असून सरपंच आशिष शिवाजी वाकळे व आकाश शिवाजी वाकळे यांच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे। या घटनेचा पुढील तपास आता घारगाव पोलीस कशी करतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, की दबावाला बळी पडतायत हे देखील बघावं लागणार आहे। यावेळी पीडित तरुणानं आमच्याशी बातचीत केली, बघूया। सकाळी यात्रेनिमित्त गावात आलो होतो, 9 वाजता मी गावात पोचलो होतो। त्यानिमित्त मांडवगडाचा कार्यक्रम चालू होता आणि तो व्यवस्थित चालू होता आणि एकदम मजेत एन्जॉयबल झाला। त्याच्यानंतर मग सगळे गेले आणि मी एकटा सापडलो होतो त्यांना। आणि त्याच्यानंतर ते त्यांचा बंधू सरपंचाचा जो बंधू आशिष वाकळे ना, शिवाजी वाकळे त्यांचे बंधू जे आहेत आकाश वाकळे, ते माझ्याकडे आले असं असं आहे। मग त्यांनी डायरेक्ट दगड घेतला, मला लाथबुक्क्याने मारहाण केली, ठीक आहे। त्याच्यानंतर मग मी त्यांना काही रिप्लाय दिला नाही, मी त्याला हात उचलला नाही। त्यानंतर आशिष शिवाजी वाकळे पण आले, जे सध्याचे सरपंच आहेत। म्हणजे सरपंचांनी वाद मिटवायचा का गावात वाढवायचा याच्या अगोदर पण त्यांनी वाद वाढवलेले आहेत, हे सगळं गावांना माहिती आहे। पण त्याच्यानंतर मी 30 तारखेला त्यांनी मला बोलून पण दिलं नाही। त्याच्यानंतर मग त्यांनी 30 तारखेला डिसेंबरला RTI टाकला होता। त्याच्यामध्ये सर्व 15 वित्त आयोग निधी किती आला, बँक स्टेटमेंट, कारण मला कुठेतरी भ्रष्टाचार दिसला। फॉर एक्झाम्पल काय आलं, ROचं फिल्टरचं पाणी आहे, ते पहिले जे शिपाई होते सूर्यवंशी, तोपर्यंत त्या फिल्टरचा जे निधी होता तो व्यवस्थित चालू होता। पण ग्रामसेवकाचं पण स्टेटमेंट आहे की मला 5 वर्ष किंवा 3 वर्ष झाले त्या निधीचे पैसे भेटले नाही। फॉर एक्झाम्पल निधीचे पैसे भेटले नाही, मग ते जातात कुठं, मग मला थोडा डाऊट आला। त्याच्यामुळे मी आणि याच्या अगोदर पण मी जनजागृती करून लोकांना जागरूक करायचं काम केलं, पण लोक तोंडावर येत नाही म्हणून लोक काय बोलत नाही। पण लोक शहाणे आहेत, पण ते बोलत नाही, प्रॉब्लेम असा आहे। त्याच्यानंतर मग मी ते RTI टाकला आणि मला काल पोस्टमॅनचा कॉल आला, तुमचा RTI फॉर्म रिजेक्ट झाला। ठीक आहे, फॉर्म रिजेक्ट झाला, मला मान्य आहे का फॉर्मॅटमध्ये चुकी असू शकतं, पण मला हे म्हणायचं आहे मग 1 ते 30 तारखे ते जानेवारी 30 डिसेंबर ते 30 जानेवारीमध्ये झोपले होते का? मग यांनी पहिले मला का सांगितलं नाही की RTI टाकला,
हरकत नाही, त्यांनी त्यांच्या रस्त्याने प्रोसेस केली, मी उद्या त्यांचा परत तो जो RTI परत टाकेल, अडचण नाही. पण त्यांनी जे आज फिजिकल व्हायलन्स केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि मी आता ॲडमिट पण होणार आहे असं मी रिपोर्ट दिला आहे पोलीस स्टेशनला आणि कंप्लेंट पण केलेली आहे. तर उद्या काय मला मारहाण झाली, माझ्या जीवाला धोका झाला, त्याचा सर्वस्व जबाबदार सरपंच आशिष वाकळे असेल आणि आकाश शिवाजी वाकळे असेल. मी व्हॉट्सअप ग्रुपला जनजागृती करत असतो आणि मी ग्रामपंचायतीचं नाव घेऊन करत असतो. मी कोणाचं पर्सनली नाव घेऊन करत नाही, कारण मी विचारावं चालतो पर्सनल कोणाला मी टार्गेट करत नाही, कारण ग्रामपंचायत आमची पण आहे, आमचा पण अधिकार आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही पद घेतलं कोणी काय बोलायचं नाही, आम्ही आमच्या पद्धतीने कारभार हाकणार. पण असं नाही चालत ना. युवा पिढी मग असंच जर झालं तर पुढचा विकास कसा होणार? आपण पुढच्या पिढीला काय विकास देणार आहोत? 5 वर्ष झाले यांचा काही निधी नाही, याला ना ग्रामसभा नीट करता आली, यांच्या ज्याने 40 माणसं जमा होत नाही. मग मला हे म्हणायचं मग तुमच्या ज्याने नाही होतं तुम्ही विकास कसा केला? असं झालं. मग त्यावेळेस मी RTI टाकला होता. तर RTI 30 तारखेला टाकला तर काल मला फोन आला आहे की तुमचा RTI रिजेक्ट झाला आहे, फॉर्म रिजेक्ट, तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये मला RTI परत करा. त्या अगोदर झोपले होते काही. मी RTI टाकला होता, त्याच्यानंतर मला एवढीच कॅपॅसिटी की याच्यामध्ये कुठंतरी भ्रष्टाचार असू शकतो, पण मी जोपर्यंत मला माहिती भेटत नाही तोपर्यंत मी बोलू शकत नाही. तर मी माहिती टाकल्यामुळं जर एखाद्या तरुण माणसाला किंवा प्रोफेशनल माणूस आहे ज्याला म्हणजे नाही झालं तर त्याला काही फरक नाही, पण एकाने कोणतरी आवाज उठवला आणि त्याच्यानंतर हे मनमानी कारभार करून जर मारहाण करत असेल युवा पिढीला, तर मग पुढच्या माणसांनी पण त्याचं पण संरक्षण डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे पोलीस प्रशासन याची दखल घेऊन BDOनी तत्काळ काळजी करून समस्त जी ग्रामपंचायत कमिटी आहे किंवा सदस्य आहे त्यांच्याशी जो पण भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्यावर कारवाई करावी. आणि परत उद्या RTI टाकतो, त्याची माहिती परत RTIचं जे त्यांनी फॉर्म दिला त्या पद्धतीने मी टाकतो, पण BDOनी तत्काळ यांचा निलंबित करून आहे ना यांच्यावर कारवाई करावी. उद्या माझ्या जीवाला धोका झाला तर त्याचं सर्व हे याच्यावर डिपेंड राहील, सरपंचावर डिपेंड राहील.